राम मंदिर सोहळ्याचा उत्साह संपूर्ण अयोध्या नगरी सजली। राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट। देशभरातून भाविक अयोध्येत दाखल। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येत जाणार नाहीत। उद्या एकटे जाण्यापेक्षा 22 जानेवारी नंतर सर्वांना घेऊन दर्शन घेणार। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। स्पीड पोस्टनं ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती, पण ठाकरे नियोजित दौऱ्यानुसार उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार। देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरहून अयोध्येत जातानाचा स्वतःचा फोटो ट्विट। अयोध्या कार सेवेला गेल्याचा फडणवीसांकडून पुरावा। तर तुम्ही फक्त नागपूर स्टेशनवर गेलात, तुमचे लोक पळून गेले होते, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचे फोटो। फडणवीसांच्या ट्विट नंतर संजय राऊतांचा निशाणा। फोटो पाहिल्यानंतर फडणवीसांचा अभिमान वाटतो। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असा फोटो दाखवावा, नितेश राणेंचा आव्हान। राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये भव्य शोभायात्रा। रामलल्लाच्या शोभायात्रेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र। 22 जानेवारीला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी। मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवरती। पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार। उद्यापर्यंत अयोध्येत येणाऱ्या ट्रेन रद्द, तर अयोध्येतील शाळा कॉलेजेसना 23 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज दुसरा दिवस। आरक्षण घेऊनच येणार जरांगेंचा निर्धार। आज नगरमध्ये जरांगेंचा मुक्काम। 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार। फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार। कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। जरांगेंनी आंदोलन थांबावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्ध पातळीवर सर्वेक्षण होणार। यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंडी द्या। नोंदी न सापडलेल्या गावात फेर तपासणी करा, मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश। संविधानाचा आदर करायला हवा, आजच झालं पाहिजे, याच तारखेला मिळायला हवं असं हट्ट नको। जरांगेंच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर मुंबईला येऊ नका असं कसं म्हणता, दादागिरीची भाषा करू नका। 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा। मराठा आरक्षण न दिल्यास नेत्यांना गावात प्रवेश नाही। जरांगेंकडनं पुन्हा गावबंदीचा इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं कुर्ल्यातील गणेश मंदिरात स्वच्छता। मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी।